उल्हासनगरच्या मराठा सेक्शन परिसरातील शिवाजीनगर ते मद्रासीपाडा या रस्त्याच्या कामावरून आता नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तर गेल्या तब्बल 6 महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र कामाचा दर्जा आणि रस्त्याची झालेली अवस्था पाहता नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर व्यवस्थित सपाटीकरण नसल्याने आणि काम सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांसाठी सुरक्षित मार्गाची योग्य व्यवस्था नसल्याने पायी चालताना नागरिक अडखळून आणि घसरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत. याच रस्त्यावर चालताना पडल्याने एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम नागरिकांच्या सोयीसाठी सुरू आहे की त्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. 6 महिने झाले तरी काम पूर्ण का होत नाही? काम सुरू असताना पादचाऱ्यांच्या सुरक्षितेची व्यवस्था का केली जात नाही आणि रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासणार कोण? नागरिकांच्या या प्रश्नाकडे महापालिका प्रशासन किती दिवस दुर्लक्ष करणार? रस्ता बांधताना नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि स्थानिक नगरसेवकांनी या रस्त्याची तातडीने पाहणी करून निकृष्ट काम थांबवावे, कामाचा दर्जा तपासावा आणि नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. रस्ता नागरिकांसाठी असतो. नागरिकांनीच रस्त्याच्या कामामुळे त्रास सहन करायचा असेल तर या कामाची जबाबदारी नेमकी कोणाची? गेल्या 6 ते 7 महिन्यापासून मद्रासीपाडा ते शिवाजीनगरचं रस्त्याचं काम सुरू आहे. त्या रस्त्याच्या कामामध्ये नागरिकांना एवढा त्रास सहन करावा लागला. त्याने ड्रेनेजचं काम सुरू केलं. 6 महिन्यापासून ड्रेनेजचं काम सुरू केलं, पण कोणत्याही प्रकारचं त्याने ना निकृष्ट दर्जाचं काम केलं. आणि नंतर रस्त्याचं काम सुरू केलं तर पूर्ण कोबा बनवून टाकला. आणि कोणत्याही प्रकारे त्याने असं काम केलं की नाले ओपन नाही केले, रस्ता व्यवस्थित केला नाही. आणि त्यामुळे आम्ही अनेक नगरसेवकांना भेटलो, पण कोणी तिथे लक्ष दिलं नाही. त्याचबरोबर आम्ही अरुण आशान, परत त्याबरोबर महापौरांना मेसेज केले, फोन केले, या रस्त्याचं काम बघा कशा पद्धतीने केलं आहे, पण कोणी या ठिकाणी लक्ष दिलं नाही. तर आमची अपेक्षा आहे की हा रस्ता पूर्णपणे आम्हाला चांगला बनवून द्यावा, ही आमची अपेक्षा आहे. तर जो रस्ता बनवला आहे ना तो निकृष्ट आहे आणि त्याचं काय पाणी पण काढलेलं नाही. बघा कुठं कुठं ते डाबा साचलेले आहेत, तलाव झालेला आहे. आणि 8 महिन्यापासून काम चालू आहे, फक्त 100 मीटरचं बस. मग कधी करणार, काय करणार? लोक पडतात. हात गेला माझा. हां, काय करायचं? काय एक बाईचा पाय फ्रॅक्चर झाला, त्याचं काय करायचं? 2-3 बाया पडल्या परत. पद्धत असते त्या पद्धतीने रस्ता बनला नाही. रस्ता बनताना एक म्हणजे कोबा बनवणं त्या टाईपचा रस्ता बनवला आहे. रस्ता बनवताना जी म्हणजे बेसिक थिंग्स असतात त्या यूज केलेल्या नाही आहे. आणि आपण बघू शकता की जागोजागी किती पाणी साचते. तिकडे पण पाणी साचताना तुम्हाला दिसलं असेल. तुम्ही रस्त्यांचं पूर्ण हे बघितलं असणार. बायका पडल्या आहे इथे स्लिप, कारण याच्यावर ग्रीप नाही, काही नाही. आणि अशा प्रकारचा रस्ता वापरणं म्हणजे धोकादायकच रस्ता आहे हा. तर या म्हणजे म्हणजे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्या स्थानिक नगरसेवकांनी, महानगरपालिकेने विशेष लक्ष देऊन इथे आता याच्यानंतर चांगला रस्ता बनवावा हीच आमची अपेक्षा आहे.